राज्य मराठ्यांचं होणार. यशवंतरावांनी ताबडतोब उत्तर दिलं, हे राज्य मराठीचं राज्य होणार आहे. मराठीचं राज्य सर्वसामान्य सगळ्यांचं राज्य हे होणार आहे. जो जो मराठी बोलतो, जो जो ही मायबोली बोलतो, त्या सगळ्यांचंच हे राज्य होणार आहे. आणि यशवंतराव चव्हाण हे आपले ऐकवान आपल्यालाही विसरणार कामा. लोकांमध्ये जाऊन संघर्ष करायचा, पुनर्बांधणी करायची. पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगापासून चाललंय ते बुद्धिबळ खेळतो, हा तो कबड्डी खेळतो, हा कोण खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लागलेले बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष. पक्ष आपल्याला मोठा करायचा. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या, त्याच निष्ठा आता आम्हाला सुनेत्राताईंच्या चरणी लावायच्या आहे. सुनेत्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांनाच आठवणीत ठेवायच्या की हे अजितदादा यांनी असं काम केलं होतं, आपल्याला हे काम करायचं. कुठे संकट निर्माण झाले तर अगोदर पुढे मी काय बोलू, तो बोलेल नहीं, हम बोलेंगे पहले. बुढ़ा शेर. मतभेद असू शकतात, मनभेद नाही. आज महायुतीमध्ये आपण काम करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर साठे यांच्या मार्गाने आपण पुढे जातो. एक दुसरा आणखी लक्षात ठेवा. आता मग कुठली पण हे अळवाचं पाणी असतं, ते कधी निष्ठून जाईल काही सांगता येत नाही. कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे मनानं. संघर्ष आपला वारसा आहे. समर्पण आपली ओळख झाली पाहिजे. मी अधिक न बोलता एवढं सांगितलं. न मंजिल से डरेंगे, ना रास्तों से हारेंगे. न मंजिल से डरेंगे, ना रास्तों से हारेंगे. कितने भी तूफान आए जिंदगी में, गिरकर भी संभलते रहेंगे. हम राष्ट्रवादी का झंडा लेकर चले थे और आखिरी सांस तक चलते रहेंगे.